मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्यापैकी कुठल्या पदांचे रिझल्ट आलेले आहेत, कुठल्या पदांचे राहिलेले आहेत आणि राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधी होतील त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेले त्या जिल्हा परिषदची अशी वेबसाईट जी आहे ती ओपन करायची आहे। तुम्हाला रिझल्ट कसा डाउनलोड करायचा आहे पहा। वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या वेबसाईटवरती चेक करायचे की कुठं रिझल्ट बद्दल लिहिलेलं आहे का। जसं की पहा, जिल्हा परिषद नांदेडची मी वेबसाईट ओपन केली तर इथं पदभरती निकाल बद्दल माहिती दिली आहे पहा। याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर जे निकाल सध्या लागलेले त्याची माहिती पाहायला भेटेल। तर वरिष्ठ सहाय्यक लेखा रिंगमन याचे निकाल लागलेले आहेत। त्याच्यानंतर अजून कुठले निकाल लागलेत पहा। आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल लागलेला आहे। आरोग्य सेवक पुरुष 40%, 50% यांचे एक्झाम झालेले नाहीत, यांचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होतील। त्यानंतर आरोग्य परिचारिका यांचीही अजून परीक्षा झालेली नाही। औषध निर्माण अधिकारीचा अजून निकाल लागलेला नाही। कंत्राटी ग्रामसेवकचे हे लवकरच परीक्षेच्या तारखा तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांचेही निकाल लागलेले नाहीत। कनिष्ठ आरेखचा नाही लागला, कनिष्ठ सहाय्यकचा निकाल लागलेला नाही अजून। त्याच्यानंतर मित्रांनो, कनिष्ठ सहाय्यक लेखाचाही निकाल लागलेला नाही, जोडराडीचा लागला नाही, तारतंत्रीचा लागला नाही। मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या परीक्षा होणं बाकी आहे। पशुधन पर्यवेक्षकचा लागलेला नाही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजून निकाल लागला नाही, यांत्रिकचाही निकाल लागलेला नाही। रिंगमन दोर खंडलवालचा निकाल लागला आहे। वरिष्ठ सहाय्यक लेखाचा देखील तुमचा या ठिकाणी निकाल जो आहे तो लागलेला आहे। त्यानंतर विस्तार अधिकारी कृषीचा देखील निकाल प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती चेक करायचा आहे। विस्तार अधिकारी पंचायतचा निकाल लागलेले नाहीत, हे पुढच्या आठवड्यामध्ये लागू शकतात। त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण यांचाही निकाल लागलेला नाही अजून। विस्तार अधिकारी सांख्यिकीचे निकाल लागत आहेत। प्रत्येक वेबसाईटवरती तुम्हाला चेक करायचे आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा देखील निकाल लागलेला नाही आहे। तर हे निकाल जे आहेत वेबसाईटवरती हळूहळू प्रसिद्ध होत आहेत। सर्व निकाल पाहण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील। याबद्दल अजून काय प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि राहिलेली जी तुमच्या 4 संवर्गाची परीक्षा आहे त्यांचे वेळापत्रक मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत जसे त्यांचे काय अपडेट येतील परीक्षाबद्दल, पुढील परीक्षा कधी होणार आहे त्याबद्दल किंवा जसे निकाल प्रसिद्ध होतील इतर पदांचे तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व निकाल पाहायला भेटतील, तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता।